न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। डोरली रावळगाव येथील SBL बारूद कंपनीत काही दिवसांपूर्वी झालेल्या भीषण स्फोटानंतर कंपनी पूर्णपणे बंद आहे। या घटनेनंतर कंपनी प्रशासन व शासनाकडून कामगारांना आश्वासन देण्यात आले होते की कंपनी पुन्हा सुरू होईपर्यंत सर्व कामगारांचे पगार नियमितपणे दिले जातील। मात्र 1 महिना उलटूनही कर्मचाऱ्यांना पगार मिळालेला नाही। त्यामुळे संतप्त कामगारांनी आज दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी कंपनीविरुद्ध आंदोलन करत तीव्र नाराजी व्यक्त केली। कामगारांनी यावेळी इशारा दिला की जर लवकरात लवकर पगार देण्यात आला नाही तर पुढील काळात मोठे आंदोलन उभारण्यात येईल। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळी पोलीस स्टेशन निरीक्षक मनोजजी काळबांडे स्वतः घटनास्थळी उपस्थित होते। कामगारांच्या या आंदोलनामुळे प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापनावर दबाव वाढला असून पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। कलमेश्वर रिपोर्टर मंगेश गमेची रिपोर्ट।